नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलद्वारे आपण विविध स्थळांना भेटी देत असतो। आज आपण नाशिक जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध, धार्मिकदृष्ट्या अतिशय प्रसिद्ध असलेला अंजनेरी किल्ला, ज्या किल्ल्यावर पवनपुत्र हनुमान यांचा जन्म माता अंजनीच्या पोटी झालेला आहे, त्यामुळे या किल्ल्याला अंजनेरी असं नाव दिलेलं आहे। तर आज आपण अंजनेरी किल्ल्यावर जाऊयात, चला। तुम्हाला जर भ्रमंती या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील तर भ्रमंती या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला लगेच पाहता येतील। अंजनेरी पर्वत हा नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिक या ठिकाणी आपण आल्यानंतर नाशिक त्र्यंबक या रस्त्यावर डाव्या हाताला अंजनेरी गाव लागतं। या गावातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला या पर्वतावर जाता येतं। आता आपण अंजनेरी या गावात येऊन पोहोचलेलो आहोत। गावातून अतिशय छोटा असा रस्ता आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र शासन वन विभाग या विभागाअंतर्गत या अंजनेरी पर्वतावर जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पावती घ्यावी लागते। यासाठी प्रति व्यक्ती 30 रुपये इतका दर आकारला जातो। वाहनांसाठी वेगवेगळे दर या ठिकाणी आहेत। मोटरसायकल 20 रुपये, कार 40 रुपये, त्यानंतर मोठी वाहने यासाठी या ठिकाणी वेगवेगळे दर लावलेले आहेत। याशिवाय किल्ल्यावर जाताना ज्या काही सूचना आहेत, या सूचनांचं देखील आपण या ठिकाणी वाचन करून त्याचं पालन केलं पाहिजे। या ठिकाणी पावती घेतल्यानंतर साधारणतः आपल्याला येथून आपलं जे वाहन आहे ते 2 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं। तेथून पुढचा जो मार्ग आहे तो आपल्याला चालत जावा लागतो। मध्यम चढणीचा असा हा मार्ग आहे। हा जो काही 2 किलोमीटरचा रस्ता आहे हा कच्चा रस्ता आहे। पावसाळ्यामध्ये या रस्त्याने जायला थोडी अडचण होत असते, परंतु इतर दिवसामध्ये मात्र आपण आपलं वाहन अगदी सहज 2 किलोमीटरपर्यंत घेऊन जाऊ शकतो। मित्रांनो, अजूनही आपण भ्रमंती या चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आपल्याला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा।
खाली आपण जी वन विभागाकडून जी पावती घेतलेली असते ती पावती या ठिकाणी आपल्याला दाखवावी लागते आणि या ठिकाणी रजिस्टरमध्ये आपलं नाव नोंदवावं लागतं. आपण किती जण आलेले आहात त्याची माहिती आपल्याला द्यावी लागते, कुठून आलेले आहात यासारखी सर्व माहिती या ठिकाणी द्यावी लागते. आणि या ठिकाणी आपल्याला वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला काही सूचना करत असतात. सकाळी 7 वाजेपासून तर 3 वाजेपर्यंत या ठिकाणी प्रवेश करण्याची संधी दिली जाते. त्यानंतर मात्र कोणालाही प्रवेश दिला जात नाही. या ठिकाणी माकडं खूप आहेत, त्यामुळे माकडांना खाद्य देण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. आपण जर खाद्य दिलं तर ती माकडं आपल्या मागोमाग येतात, त्यामुळे आपल्यावर हल्ला देखील करू शकतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी तशा सूचना देखील दिल्या जातात. अंजनेरी हा नाशिक त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून 20 किलोमीटर अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेने देखील गडावर जाता येते. गडावरून बुदली नावाची अवघड वाटही खाली उतरते. या पर्वताची समुद्रसपाटीपासून उंची 4200 फूट आहे. हा जो किल्ला आहे हा गिरिदुर्ग प्रकारात येतो. याची जी चढाईची श्रेणी आहे ती सोपी आहे. या किल्ल्याचा जर आपण इतिहास बघितला तर अंजनेरी किल्ला हा जनमानसात परिचित आहे तो हनुमानाच्या जन्मस्थानामुळे. पवनपुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर माता अंजनीच्या पोटी झाला असे मानले जाते. म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी हे नाव देण्यात आले आहे. याच डोंगराच्या परिसरात हनुमान लहानाचे मोठे झाले असे समजले जाते. याशिवाय या किल्ल्यावर अनेक जैन लेणी देखील आहेत. अंजनेरी या पर्वतावर 350हून अधिक औषधी वनस्पती आहेत. परंतु यातील बऱ्याचशा वनस्पती आता नष्ट झाल्या आहेत. या पर्वतावर आढळणारी सेरोपेजिया अंजेनेरिका ही दुर्मिळ वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे आढळत नाही. ती फक्त अंजनेरी डोंगरावर आढळते.
घाईघाई न करता अगदी सावकाश चालत गेल्यास आपल्याला या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणतः 2 ते 3 तास इतका कालावधी आपल्याला या ठिकाणी लागू शकतो. सकाळी सकाळी ही माणसं पर्वतावर जाऊन आलेली आहेत. पवनपुत्र हनुमानांचं दर्शन घेऊन ती आता परत चाललेली आहेत. या ठिकाणी जैन धर्मीयांच्या प्राचीन गुफा आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळतात. चढाईचा हा पहिला टप्पा आहे. या ठिकाणी चढाई करताना अतिशय छान असं वाटतं. आपण बघू शकता 2 कातळांमधून ही वाट या ठिकाणी वरती पर्वतावर चाललेली आहे. जवळपास पहिला टप्पा आपण या ठिकाणी चढून आलेलो आहोत आणि या टप्प्यावर आल्यानंतर या ठिकाणाहून आपल्याला माता अंजनीचं मंदिर या ठिकाणाहून दिसतं.
माता अंजनीचं दर्शन घेतल्यानंतर आपण एका तलावाजवळ येऊन पोहोचतो. हा जो तलाव आहे हा पवनपुत्र हनुमान यांच्या पायाने तयार झालेला आहे असं मानलं जातं. तलाजवळ आल्यानंतर आपल्याला डाव्या हाताला अंजनी माता यांनी तपश्चर्या ज्या ठिकाणी केलेली आहे त्या गुफा या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. या ठिकाणाहून अगदी साधारणतः 500 मीटर अंतरावर आपल्याला या ठिकाणी अंजनी माता यांची गुफा बघावयास मिळते. आणि याच ठिकाणी प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी येऊन अंजनी माता यांना दर्शन दिलेले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. या गुफेमध्ये माता अंजनी यांनी कठोर तपश्चर्या केली. याच ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलं. कठोर असे तप केल्यानंतर त्यांना दिव्य बालक पुत्ररूपाने मिळालं, जे पवनपुत्र हनुमान म्हणून आपल्याला सर्वांना परिचित आहे. अतिशय बलशाली ताकदवान असं पुत्र त्यांना या ठिकाणी तपश्चर्या करून प्राप्त झालेला आहे. अंजनी माता यांच्या गुफेचं दर्शन घेतल्यानंतर तेथूनच अगदी डाव्या बाजूने थोडंसं वरती चालत गेल्यानंतर आपल्याला या पर्वताचा चढणीचा जो दुसरा टप्पा आहे तो दुसरा टप्पा आपल्याला या ठिकाणी लागतो. आणि हा चढणीचा दुसरा टप्पा आपण चढून गेल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी पवनपुत्र हनुमानांचा जन्म झाला ते मंदिर आपल्याला बघावयास मिळणार आहे.
पवनपुत्र हनुमानाच्या पायाने तयार झालेला तलाव या ठिकाणी आपण बघू शकता. अगदी पायाचा आकार, पावलाचा आकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी पर्वतावरील सर्वात जो वरचा टप्पा आहे त्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी वानरराज आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होते. अगदी आपल्याला ज्यावेळेस आपण खालून या पर्वतावर चढाई करतो त्यावेळेस आपल्याला हा ध्वज या ठिकाणी दिसतो. त्या ध्वजापर्यंत आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी पवनपुत्र हनुमानांचा जन्म ज्या ठिकाणी झालेला आहे त्या मंदिरात आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. चला तर आपण आता त्या ठिकाणी जाऊन पवनपुत्र हनुमान यांचं दर्शन घेऊयात. आपण देखील या पर्वतावर येऊन पवनपुत्र हनुमानांचं दर्शन घ्या. नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल झाल्या वाचून राहणार नाही. या ठिकाणी आल्यानंतर अतिशय समाधान वाटतं, शांतता वाटते, खूप छान वाटतं. आपण देखील या ठिकाणी येऊन पवनपुत्र हनुमानांचं दर्शन घ्या. आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओ आपल्याला लगेच बघावेस मिळतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, तंदुरुस्त राहा आणि विशेष म्हणजे फिरत राहा. धन्यवाद.